श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। वाऱ्याचे शुद्धीकरणासाठी किंवा वारा संचार अंगामध्ये येत असेल, रेणुका देवी किंवा तुळजाभवानी किंवा महालक्ष्मी किंवा जी आपली कुलदेवता आहे, ज्या देवीची भक्ती आहे किंवा कुलदेवताची भक्ती आहे, त्या देवतेचे वारे आपल्याला संचारी होत असेल तर सुरुवातीला आपल्या घरातूनच विरोध होतो आणि आपले गोष्टी कोण ऐकत नाहीत किंवा आपलं म्हणणं कोणाला पटत नाही। तर ह्याकडे मनामध्ये काय कोणताही विचार न घेता आपल्या पद्धतीने आपण देवीची सेवा किंवा देवताची सेवा आपल्या पद्धतीने आपण करायची आहे। तसेच वारं येत आहे परंतु वाऱ्यामध्ये काही दिसत नाही, काहीच कळत नाही, तर वाऱ्याचं पावित्र्य आपल्या वाऱ्याचं पावित्र्य आपणच राखायचं आहे। तर कोणाच्या हातचं किंवा बाहेरचं परान्न किंवा बाहेरचं जेवण करू नये, आपल्या घरचं जेवण करावे। तसेच नित्यनेमानं उपासना चालू ठेवावी, चांगला गुरु किंवा चांगली गुरुआई बघून आपल्या वाऱ्याचं शुद्धीकरण करावे आणि गेणमाळसुद्धा चांगल्या गुरुच्या हातून करून घ्यावी। अशा पद्धतीने वाऱ्याचं पावित्र्य आपल्यालाच राखायचं आहे आणि आपण आपलं वारं शुद्ध ठेवायचं आहे। आपल्या वाऱ्याची पाळवणूक आपल्याला करायची आहे। त्यामुळं वाऱ्याचं पावित्र्य ठेवा आणि आपल्या वाऱ्याचं शुद्धीकरण पंचामृताने स्नान करावे आणि गोमूत्राने सुद्धा किंवा गंगाजलने सुद्धा स्नान करावे। कुठं मैतीला वगैरे गेलं तर गंगाजलने किंवा गोमूत्राने स्नान करावे। पंचामृताने सुद्धा आपण स्नान करावे। ज्योतिष चॅनलवरती कुंडली पाहिली जाते, तसेच ज्योतिष मार्गदर्शन केले जातात। तर तुम्ही अवश्य माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, अवश्य तुम्ही मला विचारा, तुम्ही काय असेल तर तुमचा प्रश्न। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। Yeah.